त्यामध्ये येऊन म्हणजे वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी संपूर्ण भगवद्गीता पाठ करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सानिध्यामध्ये प्रत्यक्ष 2 वर्षे सेवेत राहिले. त्याच्यानंतर अड्याळ टेकडीवरती राहून 12 वर्षाची तपश्चर्या केली. 12 वर्ष तपश्चर्या साधना करून सार्थक रामगीतेचं संपादन करून 1981 साली या नांदुराच्या आश्रमामध्ये आल्यानंतर पहिलं संस्कार शिबिर झालं. त्या संस्कार शिबिरामध्ये 18 विद्यार्थी होते आणि या संस्कार शिबिराचा वेल वाढत वाढत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 78 ठिकाणी संस्कार शिबिर सुरू आहेत. एवढीचे बीज लावले द्वारे हे वचन जे आपण ऐकलत ना, हे संस्कार शिबिराचं बीज या आश्रमामध्ये लागलं आणि त्याचा वेल आज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जे शिबिर आपण घेतो हे शिबिर इतर संप्रदायाने पंथाने सुद्धा घेतले पाहिजे. म्हणून 1983 साली जेवढे संप्रदाय आहेत पंथ आहेत या महाराष्ट्रातले सगळ्यांना गुरुजींनी पत्र पाठवलं आणि तिथून त्यांना सांगितलं की तुम्ही ज्या पंथाचे ज्या संप्रदायाचे असाल तुमच्या अनुयायांच्या मुलांना तुमच्या धर्माचं तुमच्या पंथाचं तत्वज्ञान द्या. आणि तिथून अनेक संप्रदायामध्ये पंथांमध्ये शिबिर सुरू झाले. एक उदाहरण तुम्हाला सांगेल. आदरणीय श्री महंत बाभळगावकर बाबा शास्त्री त्यांनी ते पत्र आजही जपून ठेवलेलं आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये उच्चार केला की पूज्यनीय श्री गुरुजींनी जे पत्र मला दिलं त्यामुळे मी संस्कार शिबिर घेतो आणि त्या ठिकाणी मी कीर्तनकार प्रवचनकारांचा वर्ग घेतला. त्याचं बीज या आश्रमातून रोवलं गेलं आहे. दोन मे पासून सुरू झालं हे शिबिर. या शिबिरामध्ये आपण विद्यार्थी पाठवलेत. सगळ्या मायबापांना पहिलं धन्यवाद देतो. आणि आज कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजी आहेत की ज्यांनी हे बीज रोवलं. हा वृक्ष आपण वाढताना पाहतोय आणि आपण सगळे लोक गुरुजींवरती प्रेम करणारे आहात. प्रेम कोणावर नाही करत माणूस. बोलणारे अनेक लोक असतात पण भाव करणारे अनेक आहेत. जो भाव करतो त्याचा प्रभाव नसतो आणि जो भगवंतावरती भाव ठेवतो त्याचा प्रभाव होत असतो. होता प्रभाव न व्यक्ति का बल्कि पड़े चारित्र्य का, विद्वान पूजा जाएगा कोई भी देश विदेश का, जिनकी तपस्या मानवों की पूर्ण सेवा में लगे उनके लिए भगवान भी मंदिर में रहते जाएंगे. भगवंत सुद्धा अशा भक्तांची वाट पाहतो आणि असे शीलवान चरित्रवान मुलं झाले पाहिजेत. त्याच्यासाठी संस्कार शिबिराची निर्मिती झालेली आहे. मागच्या वर्षी सांगितलं होतं मी की 43 मुलांनी व्यसन सोडलं. त्याच्यापैकी 13 मुलांनी गुटखा तंबाखूच्या पुड्या आणून दिल्या होत्या. या वर्षी गुटखा खाणारे नाही पण गोड सुपारी खाणारे 35 मुलं द्यायच्या. तर मायबापाला प्रश्न आहे. जेव्हा पोरांना विचारला जातो प्रश्न की काय रे तुम्ही गुटखा खाणं खर्रा खाणं तंबाखू खाणं कोणाकडून शिकले, त्या मुलांचं काय उत्तर असतं रे गडे हो? कोणाकडून? मायबापाकडून घ्या ऐकून. तुम्ही इथंच आहे. लेकुराशी दोष देऊनिया काय दोषी आहे त्याचे बाप आणि माय. म्हणून सगळ्या मायबापांना मी विनंती करेल. आमचे शिक्षक या ठिकाणी जे 20 दिवस यांनी मेहनत घेतली, 20 दिवस यांनी मेहनत घेतली तुमच्या मुलांना घडवण्यासाठी. मात्र इथून तुमची मुलं घडून घरी गेल्यानंतर ते मुलं जर बिघडलेत तर त्यात दोष कोणाचा राहील? अनेक मुलांना मी प्रश्न विचारतो काय रे तुझे बाबा दारू पितात का? बरेच मुलं सांगतात हो गुरुजी काय करू. जे बाप दारू पितात त्यांनाही माझी विनंती आहे की या ठिकाणी शिकवणारे शिक्षक घरादाराचा त्याग करून तुमच्या मुलांसाठी इथं समर्पण करतात 20 दिवसाचं. आणि तुम्ही जन्म देणारे मायबाप तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी जर व्यसनाचा त्याग करत असाल तर तुमचं जीवन धन्य आहे. नाहीतर तुमच्या जीवनाच्या समोर सुद्धा प्रश्नचिन्ह आजही आहे. म्हणून ते प्रश्नचिन्ह नष्ट करून तुमचे मुलं तुम्हाला भविष्यामध्ये जेव्हा म्हणतील की बाबा तुम्ही जीवन जगलात पण तुमचं शरीर तुम्ही खराब केलं, आम्हाला तुमची गरज होती, जेव्हा तुमची गरज आम्हाला होती तेव्हा तुम्ही दवाखान्यात आहे, कोणासाठी जगलेत तुम्ही इतके दिवस, असा प्रश्न भविष्यामध्ये तुमच्या समोर निर्माण होऊ नये. म्हणून या मुलांना जे संस्कार मिळाले आता ही इथून घरी जातील आणि ते राहतील. घरी गेल्यानंतर यांच्याकडून काही चुकी झाली तर मग मायबाप त्यांना म्हणतात 20 दिवस तू शिबिरात होता ना, हेच शिकवलं का तुला तिथं तुझ्या गुरुजींनी? माझा प्रश्न असा आहे तुमची मुलं 20 दिवस आमच्याजवळ आहे मात्र वयाचे 12 वर्ष 15 वर्ष 20 वर्षाचे होईपर्यंतही तुमच्याजवळ आहे. प्रश्न असा निर्माण होतो
की त्यांना इथं जे घडलेत आता ते पुन्हा बिघडू नये, त्याच्यासाठी पहिले मायबापांनी निर्व्यसनी राहावं, त्याच्यानंतर आपले मुलं नक्कीच शीलवान चारित्र्यवान बनतील. या शिबिरामध्ये आपण मुलांना पाठवलं त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद देतो. या ठिकाणी मंचकावर उपस्थित सगळी ज्येष्ठ मंडळी आहेत. आदरणीय श्री गुरुवर्य नामदेव महाराज गवाडे आहेत, आदरणीय श्री डागा साहेब आहेत, आदरणीय श्री तायडे साहेब आहेत, भालेराव सर आहेत, खंडेलवालजी काका आहेत, ही सगळी मंडळी आहेत, पवार साहेब आहेत आणि समोर बसलेले अमरावतीवरून या शिबिराला भेट देण्यासाठी आलेत की या मुलांनी काय काय केलं. सगळ्या मायबापांना मी विनंती करेल की या ठिकाणी दिसणारी गुरुजी नेहमी सांगतात, या ठिकाणी दिसणारी लाठीकाठी तुमच्या डोळ्याने दिसेल, मल्लखांब तुमच्या डोळ्याने दिसेल, मात्र याच्यामध्ये असणारे सुप्त गुण इथून गेल्यानंतर तुम्हाला घरी दिसतील. एक छोटस उदाहरण सांगतो. माझ्या गावामध्ये 4-5 वर्षापासून शिबिर सुरू आहे माझ्या जन्मगावामध्ये. मुलांना आम्ही काही महापुरुषांच्या शास्त्रज्ञांच्या गोष्टी सांगतो. याच्यामध्ये एक मेघराज चोभे नावाचा मुलगा आहे. त्याने ऐकलं काहीतरी आपण केलं पाहिजे. तो घरी आला, त्याने गेलेल्या बॅटरीचा कट्टा काढला आणि जसं पंखा बनवतो आपण कागदाचा तसं त्याने तो तयार केला. ते बॅटरी मधलंच गेलेलं सामान जोडजाड केलं आणि त्या बॅटरीचा कट्टा त्याने चार्जिंग केला. म्हणजे या शिबिरामध्ये आल्यानंतर संशोधनाची वृत्ती सुद्धा तुमच्या मुलामध्ये निर्माण होती. नोकरीला लागला तर 1 लाख कमवेल, त्याच्यापेक्षा मोठ्या नोकरीला लागला, उद्योगाला लागला तर लाखो कमवेल. मात्र तो जर संशोधक झाला तर त्याच्या पिढ्यानपिढ्या करोडो कमवते. आणि हे करोडो कमवून सुद्धा तो जर सुसंस्कारी असला तर तो अमर होईल. आणि हे गुण आपल्या मुलामध्ये प्राप्त झालेले आहेत. याच्यामध्ये अधिकाधिक वाढ होत राहावं अशी गुरुदेवाला प्रार्थना करतो. आणि आलेल्या सगळ्या प्रमुख अतिथींचं आदरणीय श्री डॉक्टर तराडे साहेब, आदरणीय श्री सूर्य साहेब, भुट्टे काकाजी, आपल्याहून आलेल्या सगळ्या मंडळींचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय